दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ। आज 25 जून रोजी सकाळी 6ची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। खरं तर ही अपडेट भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी थोडीशी चिंता वाढवणारी आहे, कारण आज सकाळी आपण पाहायला गेलं तर दौंडची जी आवक आहे ती दौंडची आवक पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे। काल सकाळपर्यंत दौंडची आवक ही 12,000वर असणारी दौंडची आवक आज सकाळी 6 वाजता ही 26,874 क्युसेक झाली, म्हणजे जवळपास दुप्पट दौंडची आवक झाली आहे। आणि पुन्हा दुसरी महत्त्वाची बातमी अशी म्हणजे की उजनीमधून जो काही विसर्ग सोडला जात होता 40,000चा, त्यामध्ये रात्री 11 वाजता वाढ करण्यात आली असून 10,000 क्युसेक्सनं तो विसर्ग वाढवण्यात आला आहे आणि तो विसर्ग आता 50,000 क्युसेक इतका करण्यात आला आहे। म्हणजे उजनी धरणातून जवळपास भीमा नदीमध्ये 50,000 विसर्ग आहे, बोगद्यासाठी 900 क्युसेक्स आहे, मुख्य कॅनॉलसाठी 800 क्युसेक्स आणि वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक विसर्ग सुरू आहे। असा एकूण 51,600 क्युसेकचा विसर्ग हा उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सोडला जातोय। आणि हे होत असताना मात्र उजनी धरणाची टक्केवारी ही कमी व्हायला सुरुवात झाली आहे। 75-76% असणारं धरण आज सकाळी 6 वाजता 70.43% इतकं झाले। धरणाचा एकूण पाणीसाठा हा 101.39 टीएमसी झाला असून उपयुक्त पाणीसाठा हा 37.73 टीएमसी झाला आहे। उजनी धरणामध्ये भीमा नदीमध्ये जवळपास हे 50,000 पाणी सोडलं जाते। मात्र त्याच वेळेस वीर धरणामध्ये सुद्धा चांगला पाऊस झाल्यामुळे वीर धरणातून सुद्धा पूरनियंत्रण करण्याच्या दृष्टीनं रात्री 11 वाजता जो विसर्ग सोडण्यास सुरुवात झाली, त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे। 22,000चा विसर्ग असणारा वीरचा तो रात्री 11 वाजता 29,113 क्युसेक्स करण्यात आला आहे आणि वीज निर्मितीसाठी 1400 क्युसेक्स असा एकूण वीर धरणामधून निरा नदीमध्ये जो काही विसर्ग येतोय तो जवळपास 30,513 क्युसेक इतका विसर्ग असणार आहे। दोन्ही विसर्ग हे संगम मार्गे पुढे भीमा नदीमध्ये मिसळतात, म्हणून साधारण संगममध्ये जर विसर्ग हा एकत्रित सगळा आला तर तो जवळपास 81,000 ते 82,000 क्युसेकच्या आसपास तो विसर्ग वाढणार आहे। त्यामुळे भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपली काळजी घेणं आवश्यक आहे। भीमा नदी पाणीपातळी आता ही वाढायला सुरुवात झाली आहे। पंढरपूरमधील जुना दगडी पूल तर पाण्याखाली काल गेला आहे, त्याच पद्धतीनं भीमा नदीवर जे काही कोल्हापूरमध्ये जे बंदर आहेत ते बंदरसुद्धा पाण्याखाली जायला सुरुवात झाली आहे आणि भीमा नदी पाणीपातळी ही वाढायला लागली आहे। खरं तर भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आत्ता पावसानं कुठेतरी उघडीप दिली होती, शेतीची कामं सुरू झाली होती, मात्र हा पूर आल्यामुळं पाणी यायला लागल्यामुळं त्यांच्या विद्युत मोटर बंद आहेत, त्यामुळे शेतीचा कामाचा खूप मोठा खोळंबा या ठिकाणी शेतकऱ्यांना त्रास पण करावा लागतो। पावसानं उघडीप दिल्यामुळे त्यांची लगबग सुरू आहे। मात्र उजनी धरणात आवक कमी आहे दोनवर येणारी आणि मात्र विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे, त्यामुळे शेतकरी खरं तर हा संभ्रमावस्थेमध्ये आहे की आवक कमी असताना उजनी धरण आणखी 100% भरलं नसताना उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग का सोडला जातोय, मात्र त्याचा फटका हा भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसल्या या ठिकाणी दिसून येतो।